आणि आता एक महत्त्वाची राजकीय बातमी। राज्याची विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। तशी मोठी माहिती जी 24 तासला सूत्रांनी दिली आहे। नोव्हेंबरमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे। त्याची तयारी देखील सुरू असल्याची माहिती मिळते आहे। दुसरीकडे नोव्हेंबरमध्ये विधानसभा होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते। त्यातच आता डिसेंबरमध्ये निवडणुकीचं बिगुल वाजणार असल्याची माहिती मिळते आहे। तर लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। ते आता तुमच्या हातात आहे ना। नोव्हेंबर मध्ये पार्सल पाठवा। वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली। त्याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा आग्रह प्रधानमंत्र्यांचा होता। आणि दुसऱ्या दिवशीच या 3 राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा त्यांनी जाहीर केल्या। याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही। त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात ते आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतात। त्याची प्रचिती आपल्याकडे आली। विधानसभेची निवडणूक लांबणार का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। डिसेंबरमध्ये विधानसभा होण्याची शक्यता वर्तवली जाते। नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते। केंद्रीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रपती राजवट लावण्याचे संकेत आहेत। विधानसभेची मुदत संपल्यानंतर 6 महिन्यात निवडणूक घेण्याची आयोगाला मुभा आहे। 26 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाली तरी राष्ट्रपती राजवट लागू शकते।